मी आता डॉक्टर विश्वंभर चौधरी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कायजीबाई उत्तेकर वीरमाता आहेत. त्यांच्या कुटुंबाचं मोठं योगदान मी वाचत होतो आणि वास्तवावस्था खरंच भावनाविवश व्हावं असं त्यांच्या कुटुंबाचं योगदान आहे. त्या अध्यक्ष म्हणून लाभल्या ही आमच्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे. माझे मित्र असीम सरोदे ज्यांनी आत्ता निवेदन करत होते जे ते ॲडव्होकेट किशोर वरक, आमच्यासमोर बसलेले ज्यांच्या निष्ठा ढळल्या नाही या काळात असे आमचे मित्र भास्करराव जाधव, भले भले गेले, काळ फार विचित्र आहे. त्याचबरोबर संयोजन समितीतील आमचे सहकारी निर्भय बनो चिपळूणचे सर्व सहकारी, किशोर वरक यांचं नाव मी घेतलं, श्री सुचे अण्णा रेडीज, श्री सचिन कदम, महादेव बाळा कदम, विनोद झगडे, भारत लब्दे, मुराद आडरेकर, डॉक्टर रहमत जबले, मानसी भोसले, सोनल लक्ष्मी घाग, अविनाश आखाडे, निखिल भोसले, लियाकत शाह, शिवश्री मुजफ्फरभाई सय्यद, शिवश्री दिनेश माटे, सचिन मोहिते, राजन इंदुलकर, सुनीता गांधी, सुमती जांभेकर, सज्जाद काजरी, डी पवार, महेंद्र इंदुलकर, सुरेशजी पात्रे, वीना जावकर, सुधीर गमरे, सज्जद कादरी, सखाराम मोरे, संदीप लवेकर आणि उपस्थित चिपळूण येथील बंधू आणि भगिनींनो. चिपळूणमध्ये मी खूप वर्षांनी आलो, 10 वर्ष मला झाली असतील. मला आठवते की एका व्याख्यानमालेसाठी मी आलो होतो आणि अतिशय सुंदर मंदिर तुमच्याकडे, लक्ष्मीनारायणाचं मंदिर, तिथे व्याख्यानमाला झाली होती. चिपळूणची मंदिरं अतिशय सुंदर आहेत, लक्ष्मीनारायण मंदिरही सुंदर आहेत, परशुराम मंदिर सुद्धा फार सुंदर आहे. चिपळूणला एक मोठी पार्श्वभूमी आहे. चिपळूणमध्ये येताना पहिल्यांदा मला हमीदभाई दलवाईंची आठवण झाली की केवळ 7 मुस्लिम महिलांना सोबत घेऊन एक मोर्चा त्यांनी काढला होता जळगावमध्ये. त्यांचं गाव मिरजोळी इथून फार जवळ आहे आणि मी असीमला म्हणत होतो की जर वेळ मिळाला तर आपण तिथं जाऊन यायला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचं एक तीर्थक्षेत्र होते खरं म्हणजे हमीदभाई, अत्यंत प्रगल्भ विचाराचे. आणि मी हमीदभाईंच्या प्रेमात साधारण कॉलेजमध्ये असताना इंधन नावाची त्यांची कादंबरी आली होती, त्याचा फार सुंदर अनुवाद दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी केला आणि आपले आजचे जे दुसरे वक्ते त्यांना कॉलेजच्या काळात त्या पुस्तकाच्या रसग्रहणासाठी त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. हाही पण योग आहे असीम सरोदे यांना. ही भूमी टिळकांची भूमी आहे, महर्षी कर्वेंची भूमी आहे. संस्कृतमधले महामहोपाध्याय पावा काणे, पांडुरंग वामन काणे हे या भूमीतले. या भूमीमध्ये लढणाऱ्या आणि विचार करणाऱ्या दोन्ही लोकांचा संगम आहे आणि म्हणून निर्भय बनोची ही सभा इथे होणं ही गोष्ट फार मोठी असं मला वाटतं. असीमनी उल्लेख केला, पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं. मी त्यांना सांगितलं की 3 गोष्टी आमच्या इथे आहेत, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्यासोबत तिरंगा आहे. तर काळजी करू नका, इथं काहीही प्रक्षोभक होणार नाही. ही आग विझवणारी संघटना आहे, ही आग लावणारी नाही. या देशात जे आग लावत आहेत त्यांचं ते जनतेला दाखवून देण्यासाठी ही संघटना आहे. बाकी या संघटनेला सत्तेशी काही देणं घेणं नाही. आम्ही कालही सत्तेत नव्हतो, आजही नाही. एक चमत्कारिक परिस्थिती आपल्यासमोर आली आहे म्हणून आम्ही इथे आहोत. त्याआधी मला पोलिसांना सगळ्या नम्र निवेदन करायचं आहे की कृपया आपण बाहेरच्या सुद्धा खुर्च्या घेऊन बसा. 2-2, 2.5 तास उभं राहणं काही मला मान्य नाही. एक म्हणजे एवढा फौजफाटा हे पण मला मान्य नाही. त्याचं कारण आम्ही काही कोणी VIP नाही, आम्ही सामान्य माणसं. आमची काही ती अवकात नाही एवढ्या पोलीस संरक्षणाची, आमची खरंच अवकात नाही, मनापासून सांगतो. यात काय खोटा विनय काही नाही. पण तुम्ही खरंच खुर्च्या घेऊन बसा. सभा जर लांबली तर तुम्ही उभं राहणं योग्य नाही. तुम्हाला इतकं सतत छळलं जातं. सगळे उत्सव असले की तुम्ही वेठीला धरले जाता. मला पोलिसांबद्दल खूप कणव येते की पोलिसांना जे म्हणजे नागरिक म्हणून मला पोलिसांचा विचार करतो तेव्हा मला नागरिक म्हणून थोडंसं शरमल्यासारखं होतं की केवढा प्रचंड ताण आपण या यंत्रणेवर देतो, किती तास त्यांना उभं करतो. त्यात आमची पण भर नको. तर मला पोलीस बांधवांना विनंती की कृपया आपण खुर्च्या घेऊन बसा. दुसरी एक विनंती, इथे मला आमच्या बहिणी महिला पोलीस काही दिसत आहेत. त्या वयाने त्यांची लहान मुलं असतील, घरी काही जबाबदारी असतील त्यांच्या, सगळं काही असेल तर सभा जरी लांबली तरी माझी शिंदे साहेबांना विनंती आहे की कृपया त्यांना घरी जाऊ द्या, त्यांना संसार करू द्या. आमच्यासाठी त्यांच्या संसारात व्यत्यय नको.
त्यांची मुलं बाळ आहेत, त्यांना खरोखर मुलाबाळांमध्ये जाऊ दे. ह्या दोन गोष्टी बोलून मी पुढे जातो. मी सांगत होतो की एका असाधारण परिस्थितीत हे आंदोलन आम्ही सुरू केलं. आता जाधव साहेब माझ्याबरोबर समोर बसलेले आहेत, तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि आम्ही तुमच्या पक्षावर किती टीका केली हे तुम्हाला माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना निखिल वागळे साहेब असतील, असीम असेल, मी असेल, आम्ही या पक्षाच्या प्रत्येक चुकांकडे बोट दाखवलेले आणि टीका केली आहे. पण भास्कर जाधव साहेब, तुमचा कोणीही प्रवक्ता आम्हाला कधी हे म्हणाला नाही की हे जमत नसेल तर जा पाकिस्तानात, हे आम्हाला कोणी म्हणाला नाही. त्याचं कारण काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, शिवसेना ही ओरिजिनल आणि राष्ट्रवादी ओरिजिनलचं बोलतोय मी, या पक्षांना लोकशाही मान्य आहे. यांना हे मान्य आहे की लोकशाहीत शत्रू नसतात, लोकशाहीत विरोधक असतात. ते विरोध करत असतात, घटनात्मक मार्गाने ते विरोध करत असतात. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याची गरज नाही. सिन्नरमध्ये आमच्या सभेवर हल्ला झाला, आमच्या समोरचा माईक सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांनी नेला. त्या हल्ल्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडून कारवाईची अपेक्षा नाही, कारण करणारे तुमचेच आहेत. ते पोलिसांना अडचणीत टाकण्यासाठी आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही. आम्हाला काही पोलिसांना विनाकारण अडचणीत टाकायचं नव्हतं, आम्ही लेखी तक्रार पण दिली नाही. पण हे योग्य नाही हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे, मी त्यांना सांगितलं होतं. त्या तालुकाध्यक्षावर काही कारवाई झाली नाही. 3 तारखेला आम्ही सिन्नरमध्ये मैदानात मोठी सभा घेऊ आणि फडणवीसांनी जो आम्हाला संदेश दिला की आमचा एक तालुकाध्यक्ष सुद्धा तुमच्यापेक्षा मोठा आहे, त्याला जनता उत्तर देईल त्यांच्या उपस्थितीने की कोण कोणाच्या समोर किती मोठे हे आता जनता सांगेल त्यांना. 3 तारखेला आम्ही सिन्नरला मोठी सभा घेऊन दाखवू. आम्ही पळून जाणार नाही, आम्ही घाबरत नाही, आम्ही कायद्याचा सन्मान करतो. किशोर वरक तुम्हाला सांगतील की परवानगी पोलिसांची, उपजिल्हाधिकाऱ्यांची पाहिल्याशिवाय आम्ही पुणे सुद्धा सोडलं नव्हतं. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, कारण आम्हीच जर कायदा पाळला नाही तर आम्ही लोकांचं प्रबोधन कोणत्या तोंडाने करणार? आम्हीच जर कायदा तोडायला लागलो तर लोकांना आम्ही कोणत्या तोंडाने सांगणार की कायदा काहीतरी असतो? आम्ही कायदा पाळतो. पण जे झालं सिन्नरमध्ये, त्याचं सिन्नरकर जनतेला इतकं दुःख झालं की आता त्यांनीच स्वतः असं पाठवलं. निर्भय बनो ही चळवळ आहे, तिची एक स्पष्ट राजकीय भूमिका आहे. असीम सरोदे यांनी सांगितलं, आम्ही कोणताही सामाजिक वगैरे बुरखा घेतलेला नाही, आम्ही स्वच्छपणे राजकीय कार्यकर्ते आहोत 2024च्या निवडणुकीपर्यंत. महाराष्ट्राची विधानसभा आणि दिल्लीची लोकसभा होईपर्यंत आमची राजकीय भूमिका आहे आणि आम्ही जी भूमिका घेतली तीच आणीबाणीमध्ये दुर्गा भागवत यांनी, पु ल देशपांडे यांनी घेतलेली आहे. ते आमचं काम आहे सिव्हिल सोसायटीमध्ये. कारण 5 वर्ष आम्ही हातावर हात धरून बसू शकत नाही. राजकीय व्यवस्था त्यांच्या परीने लढेल, त्यांना ईडी लावली जाते, त्याच्यावर मी बोलणार आहे. अनिल देशमुखांची केस मी सांगणार आहे, ईडीची यंत्रणा कोणाच्या ताब्यात गेल्या त्याच्यावर मी बोलेन. पण नागरिक म्हणून आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. निर्भय बनो हा मित्र हो आपला नारा नाही, हा या देशाच्या बापांनी, महात्मा गांधींनी निळीच्या शेतकऱ्यांना चंपारणमधल्या दिलेला नारा आहे की जर सरकारच्या जुलमाविरुद्ध तुम्हाला बोलायचं असेल तर आधी तुम्हाला निर्भय व्हावं लागेल. आम्ही पण आमच्या नागरिक बंधू भगिनींना निर्भय करतोय की या सरकारबद्दल प्रत्येकाने बोललं पाहिजे. आमचं काही भांडण नाही. मोदी शहांचा धुरा आणि आमचा दोघांचा धुरा एक जागी नाही. आमचं धुऱ्यावरचं भांडण नाही. माझा धुरा परभणीला आहे, असीमचा यवतमाळला आहे, त्यांचा गुजरातमध्ये कुठतरी असेल. आमचं धुरेकरी नाहीत, ते शेजारचे नाही आहेत आमच्या. पण ज्या प्रकारे हा देश चालवला जातो गेली 9.5 वर्ष, त्यांनी अस्वस्थ झालेले नागरिक आम्ही जरूर आहोत. आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह आम्ही ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत आम्ही बँक खातं ठेवलेलं नाही, कारण उद्या त्याच्यावरून आमच्याच घरी ईडी पाठवायचे. बँक खातं काढलं आणि पैसे ईडीला तर काही पुरतं आरोप लावायला. तामिळनाडूतल्या एका शेतकऱ्याच्या खात्यात 450 तिथे ईडी पोचली. भाजपाच्या एका नेत्याच्या तक्रारून ईडी तिथे पोचली. इतकं पार बिघडलेलं आहे. म्हणून याचं कुठेही खातं नाही. आता इथे लोक गोळा झाले, ज्यांची नावं मी घेतली ते सगळ्यांनी बैठका घेतल्या. आपले सगळे समविचारी पक्ष, त्याचे कार्यकर्ते, नेते सगळे मदत करतात. आम्हाला काहीही न करता हा प्रवाह पुढे चालला. हा जगन्नाथाचा रथ आहे जो लोक सोडून नेत आहेत. आम्ही फक्त निमित्त मात्र. तिथे बसलेले आणि इकडे बसले यात काहीही फरक नाही. तुमच्यातलेच 2 जण आज इकडे येऊन बोलतायत, एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. पण ही स्थिती का आली? उठसूट कोणालाही धर्मद्वेष ठरवायचं. आज पोलीसच्या नोटीसमध्ये धार्मिक बोलणार नाहीच.
पण मी तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा धर्म जरूर बोलणार. माझा धर्म, माझा हिंदू धर्म हा उत्तर प्रदेशातून येणाऱ्या कोणत्या बाबा बुवाचा नाही. माझा धर्म याच मातीतल्या ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराजांचा आहे. मी हिंदू आहे, मी चांगला हिंदू आहे. तुमच्या किती नेत्यांनी वेद आणि उपनिषद मला वाचले मला माहित नाही, पण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. हल्ला करणाऱ्यांना रामरक्षा येते की नाही, मला येत होती की नाही मला माहिती नाही, पण मला रामरक्षा म्हणता येते. आता या स्टेजवर नाही म्हणू शकतो. आणि मी हिंदू आहे, आणि मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची गरज नाही. माझा देव, माझा राम, रामही माझा आहे. या देशातल्या कोणालाही राम मंदिर झाला त्याचा सगळ्यांना आनंद झाला. इथे जे आमचे मुस्लिम बांधव बसले त्यांनाही आनंद झाला, कारण एक मोठा भाग देशाचा इतिहासाने आपल्याला काल संपला. राम मंदिर झालं, सगळ्यांना आनंद आहे. इथे बसलेले मुस्लिम बांधव, दलित बांधव, जे कोणी, सगळ्यांना आनंद आहे. पण त्याच्या आड केलं जाणारं राजकारण आम्हाला मान्य नाही. हिंदू धर्मात पौष महिन्यात गोष्टी वर्ज्य असतात. पौष महिना चांगला मुहूर्त नाही. तुम्ही निवडणुकीच्या घाईसाठी रामनवमी सारखा चांगला मुहूर्त टाळला. रामनवमीलाही प्राणप्रतिष्ठा करता दिसत, आणि पौष महिन्यात ते केलं. आणि ते करताना फक्त 5च लोक तिथे का होते हा प्रश्न आहे. या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ते झालं असतं तर ते जास्त संयुक्तिक राहिलं असतं. कारण रामाने जी आदिवासी आई आमची शबरी, तिचाच वारसा द्रौपदी मुर्मू पुढे चालवत आहेत. पण ते शबरीची आठवण नाही झाली तुम्हाला. देशाला उत्तर दिलं गेलं पाहिजे सत्ताधारी पक्षाकडून की राष्ट्रपती का नव्हत्या तिथे. त्या महिला आहेत म्हणून नव्हत्या, की आदिवासी आहेत म्हणून नव्हत्या, की काय म्हणून नव्हत्या, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे. त्याचं कारण सोमनाथाचा उद्धार याच धर्तीवर, सोरटी सोमनाथाचा उद्धार आमचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाला होता. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक आहे. त्याला मग ते संसदेचं त्यांना उद्घाटन असो किंवा मंदिराचं असो, राष्ट्रपतींना का डावललं जाते हा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न घेऊन आम्ही उभा आहे. बाकी कोणाला बोलवलं ते आपल्याला माहिती आहे. मोरारी बापूंची रामकथा सगळ्यांनी ऐकली असेल इथे बसली, मला खात्री आहे. गेली 40 वर्ष मोरारी बापू रामकथा सांगतात. त्यांना पण त्या गर्भगृहात प्रवेश नव्हता. अनेक संघटनांपैकी एक संघटना असलेली RSS, त्याचे प्रमुख मात्र आपल्याला तिथे मोदीजींच्या शेजारी बसले दिसले. तेव्हा प्रश्न धर्माचा नाहीये. आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. मी इथं करूच शकत नाही. आम्ही ज्या पार्श्वभूमी देतो ती होऊच शकत नाही. अरे तुम्ही काय सांगताय धर्माचं? भाजप आणि RSSच्या किती लोकांनी गीतेवर लिहिलंय? ते तर महात्मा गांधी, विनोबा भावे सगळे पुरोगाम्यांनी लिहिलंय. गीतेचं विश्लेषण टिळकांनी केलंय. टिळक काँग्रेसचे होते, भाजपाचे नव्हते. काही दिवसांनी कदाचित म्हणाल तुम्ही हे आमचेच म्हणून, आजही म्हणत असा. पण तुम्ही कोणी कधी चिकित्सा केली नाही. तुम्ही कधी धर्माचं काही त्याच्यावरती विश्लेषण केलं ना, काही नाही. गांधीजींचा राम आम्हाला मान्यच आहे. हे राम म्हणले गांधीजी जाताना. गांधीजींनी प्रार्थना सुरू केल्या, सार्वजनिक प्रार्थना हिंदू धर्माचा भाग नव्हता, तो गांधीजींनी सुरू केला. गांधीजींचा राम आम्हाला मान्य आहे, पण नथुराम मधला राम आम्हाला मान्य नाही, एवढंच आम्हाला सांगायचं. ज्या प्रकारे उदात्तीकरण चाललंय, या देशात फाळणी दिन साजरा केला जातो म्हणे 14 ऑगस्टला. फाळणी ही वाईट घटना होती. आपल्या प्रत्येक नेत्याला फाळणी नकोच होती, कोणालाच नको. कोणत्याही नेत्याने फाळणी मनाने किंवा स्वतःच्या हितासाठी केली नाही. या देशात जसं नेहरू, गांधी, पटेल सगळ्यांना वाटत होतं फाळणी नको, तसे 2 मुस्लिम नेते पण होते ज्यांना वाटत होतं फाळणी नको. त्यातले एक होते सरद गांधी, खान अब्दुल गफ्फार खान, आणि दुसरे होते मौलाना आझाद. मला मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे की ही विरासत आहे, मौलाना आझादांची विरासत आहे. इथल्या देशातल्या कोणीही मुस्लिम बांधवांनी आमच्या जीनाचा आदर्श घेतलेला नाही. त्यांचे आदर्श डॉक्टर मौलाना आझाद आणि खान अब्दुल गफ्फार खान हेच आहेत, ज्यांना फाळणी नको होती. आणि ते खान अब्दुल गफ्फार खान तर इतके व्यथित झाले, ते म्हणले गांधीजीला की आम्हाला पाकिस्तानात पाठवू नका, आम्हाला वाटलं तर मारून टाका, पण पाकिस्तानात मारून पाठवू नका. ही उद्गार होते खान अब्दुल गफ्फार. खान अब्दुल गफ्फार खान पठाण होते, अफगाणिस्तानचे वायव्य सरहद्द प्रांतातले, आणि गांधीजींचे एकनिष्ठ शिष्य होते. कित्येकांना माहित नाही म्हणून हे सांगावं लागतं की गांधीजींच्या आश्रमामध्ये मांसाहार वर्ज्य होता. गांधीजी शाकाहारी होते, सगळा आश्रम शाकाहारी होता. पण गांधीजींनी
खान अब्दुल गफार खान यांच्यासाठी मांस त्यांच्या पुरतं आणायला परवानगी दिली होती. ती या देशाची सहिष्णुता आहे. आणि तुम्ही माणसं मारता, माणसांना निष्कारण लावता. काहीतरी कोणीतरी आखलाच मारला जातो. कुठं रोहित वेमुलाची आत्महत्या होते, कुठे संजीव भट्टच कैद येतात. काही कारण नसताना IPS संजीव भट्ट का कैद येतात इतकी वर्ष? खरं बोलण्यामुळे कैद येतात. तर तो जो धर्म गांधीजींचा, तो आम्हाला मान्यच आहे. तोच आमचा हिंदू धर्म आहे. मूळ धर्म तो आहे आमचा. आम्ही त्याची विभागणी मूळ हिंदू आणि संघी हिंदू अशी करतो. संघी हिंदू 1925 नंतर मूळ आमचा हिंदू धर्म आहे. त्या धर्माच्यासाठी, त्या धर्माचा कंटेंट जो आहे, त्या धर्मात जे सांगितलंय त्यासाठी आम्ही तुमच्याशी लढू आणि तुम्हाला सांगू की जो धर्म तुम्ही पसरवता तो धर्म आम्हाला मान्य नाही. आमचा हिंदू धर्म वेगळा आहे आणि तो सहिष्णू आहे. इथे तर परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज सगळ्या जातीचे संत आहेत वारीत. जैतूनबी सारखी मुस्लिम स्त्री सुद्धा संत आहे वारकरी संप्रदाय आमच्या. या रे सारे जण म्हणणारा आमचा वारकरी संप्रदाय. हे सगळेच या. भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम अमंगळ. आम्ही भेद मानत नाही. आणि त्यामुळे जर कोणी उत्तरेतले बाबा बुवा येऊन इथे विष कालवत असतील, प्रक्षोभक बोलत असतील, तर त्यांना आम्ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज समजावून सांगू. ते आमचं आत्ताच्या घडीचं काम आहे. तो आमचा आत्ताचा धर्म आहे. एका भयंकर वळणावर देश उभा आहे हे लक्षात घ्या. देशात जे चाललंय ते चांगलं चाललेलं नाही. या देशात जे घडतंय ते चांगलं चाललेलं नाही. ध्रुवीकरणाचं राजकारण होत आहे. मतांच्यासाठी धर्मात जातीत भांडणं लावली जात आहेत. आम्हाला त्या भांडणांच्या वर आलं पाहिजे आणि आम्ही भारतीय नागरिक म्हणजे काय हे आपल्याला त्यांना दाखवायचं. 2013 साली मी अण्णांच्या बरोबर अमेरिकेला गेलो होतो. अनेक शहरांमध्ये आम्ही गेलो. तिथे व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा आम्हाला योग आला. तिथल्या एका अधिकाऱ्यानं मी असं विचारलं की तुम्ही एवढं बलाढ्य राज्य, तंत्रज्ञान एवढं काय नाही अमेरिकेकडे, जगातला सगळ्यात बलाढ्य देश, आम्ही तुमच्या खूप मागे आहोत. आमचं राष्ट्रीय उत्पन्न पण कमी आहे, आमच्याकडे शिक्षणाचं पण प्रमाण कमी आहे, आमच्याकडे आरोग्याचे पण प्रश्न आहेत. लोक म्हणतात की महासत्ता काय ते चंद्रयान वगैरे पाठवलं, ठीक आहे, पण मूलभूत प्रश्न आपले आहेत. तरी तुम्हाला भारतातल्या लोकांना बोलव असं का वाटतं? कधी तुम्ही अमिताभ बच्चनला बोलवता, कधी कोणाला, तुम्हाला काय वाटतं? त्यावर त्या माणसाने जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की आम्ही भारताला यासाठी मानतो की एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे पंथ, एवढे संप्रदाय, एवढ्या भाषा, एवढे प्रदेश, एवढं खाण्यापिण्याचं सगळं वेगळं, प्रत्येक संस्कृती वेगळी, तरीही तुम्ही भारतीय म्हणून एक आहात म्हणून आम्ही तुम्हाला मानतो. किती संस्कृती वेगळी आहे बघा. उत्तरेकडे महिषासूर मर्दिनीची पूजा होते देवीची, आणि दक्षिणेत महिषासुराची पूजा होते राक्षसाची. तरी भारत एक आहे. या हिंदू धर्माची लवचिकता एवढी आहे की इथे मी नास्तिक आहे आणि देव मानत नाही असं म्हणणारा चार्वाक सुद्धा हिंदूच असतो. ही या धर्माची वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आमचा जो उदात्त धर्म, त्याला आम्ही तुमच्याकडून अशा प्रकारे तुमची मोडतोड आम्ही सहन करणार नाही हे सांगायचं आहे. आणि दुसरं शिकवतात राष्ट्रवाद. काही झालं की आम्हाला तर फेसबुकवर दररोज 500-600 त्यांचे ट्रोल लिहितात. तो कोणीतरी राक्षस होता आपल्या पुराणात की एक मारलं तर 10 तोंड उभे राहायचे. तसे यांचे ट्रोल उभेच राहतात. ते भक्तुले ते उभेच राहतात. रोज काहीतरी चालू असतं. तुम्ही देशद्रोही. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, असीमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. इथे बसलेल्या प्रत्येकाचे वाडवडील कोणी ना कोणी स्वातंत्र्य सैनिक होते. तुमच्याकडून राष्ट्रवाद शिकावा एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळ्या घातल्या, ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वज सुद्धा नाकारला होता, त्यांच्याकडून आम्हाला राष्ट्रवाद शिकण्याची इच्छा नाही. राष्ट्रगीत आत्ता असे मी सांगितलं, तुमच्या मुख्य कार्यालयावर नागपूरच्या 2002 पर्यंत तुम्ही तिरंगा फडकवत नव्हता. 2002 पर्यंत 3 तिथे आंदोलक मुलं घुसली, त्यांनी तिथे तिरंगा लावला बळजबरीने. त्यांच्यावरही केसेस करण्यात आल्या होत्या. 15 ऑगस्टला तिरंगा लावणं कुठेही गुन्हा नाही, त्याही केसेस झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिरंगा लावायला लागलात. यांचं जे मुखपत्र ऑर्गनायझर
त्याच्यामध्ये 14 ऑगस्ट 1947च्या अंकात असं लिहिलं की 3 रंग हिंदू धर्मात अशुभ आहेत म्हणून तिरंगा आम्हाला मान्य नाही, असं लिहिलं होतं. आज तुम्ही आम्हाला सांगता हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. अरे आमच्याकडे 42 पासून आहे, तुम्हाला नवा आहे 2002 ला. 55 वर्षानंतर तुम्ही तिरंगा लावला म्हणून तुम्हाला नवा आहे. आमच्याकडे तो आमच्या हृदयात मनात पहिल्यापासून आहे. तुमच्याकडून ती देशभक्ती शिकायची आम्हाला गरज नाही. राष्ट्रगीताचं आहे तेच. आम्ही फक्त वंदे मातरमला मानतो. अरे वंदे मातरम काँग्रेसचं होतं, प्रत्येक अधिवेशनात गायलं जायचं. एवढा इतिहास तर शिका निदान. सगळ्याच गोष्टी कशा पळवायच्या? पटेलांना पळवायचं, सगळंच पळवायचं, वंदे मातरम पण पळवायचं. ते केवळ संस्कृतमध्ये म्हणून तुमचं नाहीये. काँग्रेसचं प्रत्येक अधिवेशन वंदे मातरमने सुरू व्हायचं, जुन्या काळातली गोष्ट. राष्ट्रगीतालयांचा विरोध होता जनगण मनला. भारतीय राष्ट्रगान वंदे मातरम हे पण आम्हाला प्राणाहून प्रिय आहे. गदी माडगुळकर म्हणाले वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वंदे मातरम आम्हाला प्रियच येते, पण आम्हाला आमच्या भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे सुद्धा तितकंच प्रिय आहे. राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत याच्यामध्ये आम्ही गल्लत करत नाही. भारतीय राज्यघटनेनुसार भारताचा निहित झेंडा जो आहे तो तिरंगा आहे. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हेच आहे. त्याला विरोध करणारे आज आम्हाला राष्ट्रवाद शिकवत आहेत. आणि राष्ट्रवाद कोणता? तो पुलवामातला राष्ट्रवाद, जिथे तुम्ही आमच्या सैनिकांना विमानं दिली नाही म्हणून त्यांना रस्त्यावरून प्रवास करावा लागला आणि ते मारले गेले. तो पुलवामाचा राष्ट्रवाद तुमचा. हे कोणी आम्ही नाही सांगत आहे, हे घरचं नाही काही सांगत, कोणी पदरचं कोणी काही सांगत नाही. हे तर त्याच तुमच्याच पक्षाचे राज्यपाल राहिलेले सत्यपाल मलिक बोललेले आहेत, मी नाही बोललो. त्यांनी तुम्हाला सांगितलं की वेळेत विमानं दिली असते तर या हत्या टळल्या असत्या. तुम्ही आम्हाला शिकवणार राष्ट्रवाद? काल परवाचा तुम्हाला कळलेला राष्ट्रवाद तुम्ही आम्हाला आज शिकवणार? लढाई ही आहे, खरी लढाई ही नाही मित्र. तुम्हाला मी प्रजासत्ताक दिनाच्या पण शुभेच्छा देतो. कालच झालाय आणि नववर्ष पण आताच सुरू झाले, त्याच्याही शुभेच्छा देतो. त्याचं कारण की या वर्षीची लढाई वेगळी आहे. या वर्षी जी ईव्हीएम यंत्रावर लढाई होणार आहे, ईव्हीएमच्या बद्दल आम्ही परवा एक डेमो घेतला. एक तंत्रज्ञ अमेरिकेतून आलेले, त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की ईव्हीएम मध्ये असा प्रोग्राम करता येतो जाधव साहेब की दर 3 मतामागे 1 मत कोणत्या तरी पक्षाला जाता हा प्रोग्राम करता येतो. त्याचं कारण ते व्हीव्हीपॅट नावाची जी बदमाशी आहे त्यातली, तुमचं मत व्हीव्हीपॅट कडे जातं, तिथं तुम्हाला लिहून येतं तुम्ही कशाला मत दिलं. तुम्हाला वाटतं बरोबर मतदान झालं, व्हीव्हीपॅट पुढे काय पाठवतं ते तुम्हाला माहित नाही. एका तंत्रज्ञाने अमेरिकेतून जे अल्गोरिदमवर काम करत होते ओबामा प्रशासनात, त्यांनी परवा डेमो दिला. सगळ्या पक्षाच्या लोकांना आम्ही बोलतो. ईव्हीएम बद्दल पुन्हा बोलू, पण ईव्हीएमचं बटन दाबायला जाताना यावर्षीचा पेच वेगळा आहे. यावर्षीची निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस की राष्ट्रवादी की शिवसेना अशी नाही. यावेळची निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी आहे. त्याचं कारण आम्हाला जो गेली 10 वर्ष त्रास होतोय, तुम्हाला मतदान यंत्राला बटनला हात लावण्यापूर्वी तुम्हाला विचार करायचा आहे की कोणीतरी कुस्तीगीर बहिणी, आपल्या मुली कदाचित, या सांगतायत की एका माणसाने आमचं लैंगिक शोषण केलं, तो ब्रिजभूषण ठेवायचा का नाही याच्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे. मणिपूरमध्ये 2 नग्न महिला आणि त्यांच्या मागे बलात्कारासाठी जाणारा शेकडोचा जमाव, याच्यावर तुम्हाला मतदान करायचंय मित्र. मतदानाचे मुद्दे वेगळे आहेत, महागाई वगैरेवर मी बोलणार आहे, पण मुळात या देशात स्त्रिया, या देशात दुर्बल घटक स्त्रिया असतील. स्त्रियांना मी दुर्बल मानत नाही, स्त्रिया ह्या पुरुषांप्रमाणेच आहेत, पण इतर जे दुर्बल घटक असतील त्यांच्यावर तुम्ही काय प्रकारचं राज्य केलं त्याचा जबाब मागण्याची आता वेळ आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा ईव्हीएम, मी राजकीय प्रचार करतोय, मला त्यात काही खेद नाही, कारण मी या देशाचा नागरिक आहे आणि मला हे माहिती आहे की हे सरकार राहिलं तर लोकशाही संविधानच राहणार नाही, तर पुढे मी मतदान कोणाला करणार. अनेकांना अशी भीती आहे, मलाही ती भीती आहे की 2024 साली जर हे पुन्हा निवडून आले तर कदाचित ती या देशातली शेवटची निवडणूक होईल की काय आणि पुतीन सारखा पुढे कारभार केला जाईल की काय. यासाठी मी इथे सर्व धोके, सर्व हल्ले पचून आम्ही उभे आहोत आणि तुम्ही आमच्यावर उभे राहा हे सांगण्यासाठी. या देशाला एक आशा निर्माण झाली होती. पंतप्रधानांनी संसदेच्या पायरीवर डोकं टेकवलं होतं, लोक खूप भावनाविवश झाले. अनेकांना वाटलं की कदाचित
या देशाला आता असा एक नेता मिळाला की पुढे काय, सगळे आनंदात होते. नंतर पंतप्रधानांनी संसदेत येणं सोडून दिलं, संसदेचं संपूर्ण चारित्र्य बदललं. एक विरोधी पक्ष नेता या देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांनी हे केलं नव्हतं. ते रेकॉर्ड पण आता मोदीजींच्या नावावर आहे. या देशात कोणत्याही पंतप्रधानांनी विरोधी पक्ष नेताच नसावा असं कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. काँग्रेस मुक्त भारत असं मी सांगितलं, हिंसक घोषणा केली. नेहरूंकडे 5वी बहुमत होतं, राजीव गांधींकडे पण बहुमत होतं. त्यावेळेला त्यांना शक्य होतं, तुमचे तर 2 होते त्यावेळेला पार्लमेंटमध्ये. 415 काँग्रेसचे निवडून आले होते, भारतीय जनता पक्षाचे 2 निवडून आले होते. पण तेव्हाही राजीव गांधी भाजप मुक्त भारत म्हणले नाहीत, कारण त्यांना लोकशाही कळत होती, त्यांना विरोधी पक्ष पाहिजे असतो हे कळत होतं. राहुल गांधीच्या विरुद्धचा एक पिटिशनर काय जागा केला झोपलेला, मग सुरत कोर्टाने 2 वर्षाची बरोबर शिक्षा काय दिली, आणि नंतर ओम बिर्लांनी तात्काळ खासदारकी काय काढून घेतली, बंगलाही काढून घेतला. भारतीय जनता हे सगळं पाहतीये, भारतीय जनता हे बघतीये की एक सत्ताधारी पक्ष ज्याचा राजकीय उद्धटपणा इतका वाढलेला आहे, तो इतर पक्ष मुक्त आमचा पक्ष असं म्हणतो, भारत म्हणतो, आणि तो विरोधी पक्षाच्या नेत्याला सुद्धा बाहेर काढायला बघतो. विरोधी पक्षाच्या नेत्याला तोंड देण्याची त्या पक्षात हिंमत नाही, हे पुन्हा आपल्या जनतेला दिसलं. राहुल गांधींनी काय विचारलं होतं? राहुल गांधींनी व्यक्तिगत आरोप केले नव्हते. राहुल गांधींनी मोदी शहांवर व्यक्तिगत एकही आरोप केला नव्हता. राहुल गांधींनी एवढं विचारलं की 20 लाख करोड रुपये अदानीचे गेले, ते कसे गेले, त्याच्यावरून त्यांना एवढा राग आला. म्हणजे महत्वाचा कोण हे बघा. एखादा पंतप्रधान म्हणला असता की हा माझ्याशी संबंधित विषय नाही, माझा त्या उद्योगपतीशी संबंध नाही, पण दाखवणार कसं? पंतप्रधान जातात, त्याच्या मागे पुढे अदानी कसा काय परदेशात जातो याचं उत्तर पंतप्रधानांकडे नाही. या देशातली सगळी कॉन्ट्रॅक्ट्स सगळं आम्ही लढलो. 91ला आमच्यापैकी बरेच लोक मित्र, आमचे समाजवादी कम्युनिस्ट मित्र लढले जागतिकीकरणाविरुद्ध, पण ते कितीतरी बरं होतं, कारण आता अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालंय आणि प्रत्येक गोष्ट अदानीला जाते. फक्त थोडी आकडेवारी सांगतो, 43% शिपिंग आज अदानीच्या हातात आहे, 24% कार्गो आयात निर्यात अदानीची, 33% कोळसा देशाचा अदानीच्या नावावर आहे, 22% औष्णिक ऊर्जा अदानीची आहे, वीज वितरण डिस्ट्रीब्युशन मध्ये अदानी 51% पोहोचलेला आहे, 14 पोर्ट्स या देशातले अदानीच्या नावावर आहेत, आणि 300 किलोमीटरचा खाजगी रेल्वे मार्ग हाही अदानीच्या नावावर आहे. एका माणसाच्याकडे देशाचं अर्थकारण का जातं हे मित्र लक्षात घ्या. पहिले काही भ्रष्टाचाराची प्रकरणं होत होती, पण ती पकडल्या जात होती, कारण टेंडर नावाची सिस्टीम होती, काहीतरी होतं. आता अदानीसाठीच अदानीला जे जमेल तशाच नावाने टेंडर काढली जातात. भ्रष्टाचाराचं संपूर्णतः कॉर्पोरेटीकरण नरेंद्र मोदींनी केलं. जे म्हणत होते ना खाऊंगा न खाने दूंगा, तुम्हाला आठवत आहे? पंतप्रधान म्हणत होते न खाऊंगा न खाने, घोषणांचा खूप नाद आहे त्यांना, आणि त्या तालबद्ध करतात. न खाऊंगा न खाने दूंगा, पुढची तुम्हाला कळली नाही, ते मनातल्या मनात म्हणले न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा म्हणले होते. तुम्हाला कळली नाही ती घोषणा, त्याला ते काय करणार, तीच घोषणा होती. 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होतो, स्वतः मोदीजी तो करतात, आणि चौथ्या दिवशी अजितदादा शपथ घेताना दिसतात. काय भूमिका आहे भ्रष्टाचारावरची? किती नावं सांगू? 21 नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांची यादी आमच्याकडे. 21 नेते आहेत, त्यातले काही तुमच्या भागातले पण आहेत. 21 नेते आहेत ज्यांच्यावरती ईडीने नोटीस काढली, काहीतरी कारवाई सुरू झाली, परंतु ते भारतीय जनता पक्षात, शिंदे गटात किंवा आधुनिक राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नोटिसा थांबलेल्या आहेत. ईडी ही सरळ सरळ या देशाची आपली यंत्रणा, ईडी आपल्या पैशावर ईडी चालते. भारतीय जनता पक्षाचे नेते ईडीचा पगार करत नाहीत. ईडीला किरीट सोमय्यांचे आदेश मानणं बंधनकारक नाहीये. किरीट सोमय्या कोणत्या पदावर नाहीत, पण ईडी कोणाचे आदेश मानते हे लक्षात घ्या. मगाशी उदाहरणं दिली, त्याच्या पुढे जातो थोडंसं, तीच उदाहरणं रिपीट नाही करत. संजय राऊतांना ईडी लागली, कोणत्या कारणाने लागली सांगा? काय सिद्ध झालं सांगा? अनिल देशमुखांची कथा फार वेगळी आहे. अनिल देशमुखांवर दावा लावला होता की 100 कोटीचा घोटाळा, हा आरोप लागला होता. कोर्टातून प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर
हायकोर्टाने विचारलं की 100 कोटी तर काय फॅन्सी फिगर आहे. पण तुम्ही खरा आकडा सांगा. 100 कोटी फॅन्सी फिगर, तुम्ही ती लिहिली आरोपपत्र. 0.71 कोटी. हायकोर्टाने विचारलं की त्याचा एक पुरावा तुम्ही द्या, त्यांना तो देता आला नाही. ईडीने रेकॉर्डवर ऑन रेकॉर्ड ईडी म्हणते की हिअर से म्हणजे सांगोवांगीचा माहिती आमच्याकडे. ईडी म्हणते या देशाची सांगोवांगीची माहिती आहे. तुम्ही 1 वर्ष जेलमध्ये ठेवलं त्यांना, त्यांच्या कुटुंबापासून तोडलं, अनेक प्रकारच्या हालापेष्टा केल्या. अजमल कसाबच्या कोठडीत ठेवलं अनिल देशमुखांना. ते काय दहशतवादी होते का? कोण होते ते? दहशतवादी थोडेच होते. तीच गोष्ट संजय राऊत यांची. निष्कारण डांबायचं, जो बोलतो त्याला डांबायचं. ईडीचा हा उद्धटपणा ईडीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. उद्या सत्तांतर होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि सत्तांतर झाल्यानंतर तुमची जिम्मेदारी आहे, जे ज्यांच्या कोणाकडे सत्तांतर होईल, की पहिले 25 तर निलंबितच करा, त्यांना ठेवूच नका जागेवर. ते कोणाच्या तरी इशाऱ्यावर वागलेले आहेत. या देशातल्या सगळ्या यंत्रणांनी लक्षात ठेवावं की एक दिवस सत्तांतर होणार आणि अडचणी ते येणार. ज्यांच्यासाठी ते ही पाप करतात ते सुटून जाणार आहेत. त्यांच्या सह्या कागदपत्रावर, सह्या तुमच्या आहेत कागदपत्रावर. निवडणूक आयोगाची तीच कथा आसिम सरोदेंनी आता शिवसेनेच्या मेळाव्यात पण सांगितलं. निवडणूक आयोग ठरवणार चिन्ह, तर निवडणूक आयोग ठरवणार पक्षच कोणाचा. एक मुद्दा फार महत्वाचा, मी त्याच्यात इंटरव्हेन्शन आसिम सरोदेंनी माझ्या वतीने केलं होतं. काम सगळं त्यांनीच केलं, नाव आपलं हात लावायला मी. एक मुद्दा महत्वाचा होता की समजा मी एक राजकीय पक्ष आहे, मी महाराष्ट्र विधानसभेतलं बहुमत गमावलेलं आहे, पण मी संभाजीनगर महापालिकेत बहुमतात आहे, मी मुंबई महापालिकेत बहुमतात आहे, मी आमच्या नवी मुंबई महापालिकेत बहुमतात आहे, तर एकाच सभागृहामुळे माझा पक्ष जातो का हा प्रश्न होता. दुर्दैवाने त्यांना बोलूच दिलं नाही सुप्रीम कोर्टने. त्यांना सांगितलं की तुम्ही कपिल सिब्बलांना टॅग व्हा. दुर्दैवाने महत्वाच्या प्रश्नाची चर्चा ही व्हायला पाहिजे की पक्षाचा मालक कोण आणि कसा होतो. आणि तो होत असताना मूळ पक्ष ती मांडणी त्यांनी केली. पण हे सरकार घालवायचं होतं काही करून. ओतावेळ झाले होते हे. त्याचं कारण यांचं अपयश लोकांना सरळ दिसत होतं. दंगेत प्रेत वाहून गेली कोविड काळात. त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे या दोघांनी हा महाराष्ट्र उत्तम सांभाळला. या महाराष्ट्रात लोक मेले नाहीत. तुमच्या राज्यात गंगेत प्रेत वाहून गेली, त्याचं तुम्हाला काही वाटलं नाही. आणि टीका मात्र उद्धव ठाकरे कसे आहेत आणि राजेश टोपे कसे. लॉकडाऊनच्या काळात हे रात्री अचानक आले टीव्हीवर नेहमीच्या स्टाईलमध्ये, आज रात 12 के बाद वगैरे वगैरे. त्याआधी पण एकदा ऐकलं होतं नोटाबंदीच्या वेळेस लोकांनी. तुम्ही रात्री 12ला देश बंद करता आणि शेकडो मजूर इथून उत्तर प्रदेशात चालत जातात. शेकडो मजूर इथून अणवाणी जातात, त्यातल्या मुलं मरतात छोटी. दुसरा अप्रगत देश म्हणतो त्याला आपण बांगलादेश, तिथल्या पंतप्रधान शेख हसीना त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली की कोणाला कुठे जायचं द्या, त्यानंतर लॉकडाऊन. काही बिघडलं नाही त्यांचं. तुम्हाला ते निर्णय मी कसे घेतो हे दाखवायची घाई आहे. मी कसा हिरो आहे. सगळीकडे मीच. बस स्टँडवर तेच, रेल्वे स्टेशनवर तेच, विमानात गेलं तर तेच. फक्त एका जागी दिसत नाही. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार मित्र, त्यांना भीती वाटते पत्रकार परिषदेची. मोदीजींच्या नावावर हा पण विक्रम नोंदवला गेला की या देशात 10 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणार ते पहिले पंतप्रधान ठरले. अभिनंदन त्यांचं. पत्रकारांना ते फार घाबरतात. त्यांना माहिती आहे मालक आपलेत, पण पत्रकारांची खात्री नाही त्यांना. रवीश कुमारची खात्री नाही. असे अगदी मगाशी बरोबर सांगितलं. इथे आलेले कोणी पत्रकार ढाब्यावर निवडून आले नाहीत, त्यांना चहा पण नाही पाजलेला कोणाला. ते आलेत. त्याचं कारण की तालुका पातळीवर, गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर आजही उत्तम पत्रकारिता शिल्लक आहे, परंतु मालक यांनी विकत घेतले हा प्रॉब्लेम. इथून रिपोर्ट जाणार पण छापून किती येणार माहित नाही. ते त्यांचं पाठवतील, ते त्यांचं काम करणार. ते पण आपल्याच बाजूचे, ते जनतेच्या बाजूचे आहेत आणि त्यांच्यातली पत्रकारिता जिवंत आहे सगळ्यांमध्ये. मी महाराष्ट्रात पत्रकारितेबद्दल, आपली तर अवस्था हिंदी पत्रकारांच्या पेक्षा तर फारच चांगली अवस्था आहे आपली. त्यांनी तर फार सरेंडर केलं, स्वतःला शरणच टाकलं नाही. पण मालकाचं सगळ्या खाजगीकरण झालंय. कशा प्रकारे NDTV अदानीने घेतला सगळ्यांना माहिती. रवीश कुमार ऐकत नाही तर मग मालकच बदला. निखिल वागलेंसारख्या पत्रकारांचं अनेक नाव आहेत, एक का घ्यावी, अनेक नाव आहेत.
तिथे पत्रकार बर्बाद केले गेले, त्यांना नोकऱ्यातून काढलं गेलं, त्यांच्या मागे ससे मिले लावले, वाटेल ते केलं. या देशातलं माध्यम स्वातंत्र्य गेलं. त्याचं कारण यांना पत्रकार परिषदेची भीती वाटते. हा देश उभा राहिला तो काही सामान्य चेष्टेची गोष्ट नव्हती. 47ला देश स्वतंत्र झाला. साक्षरतेचं प्रमाण किती होतं, आरोग्याची स्थिती काय होती, पण आपल्याकडे ती माणसं होती जी स्वतः बॅरिस्टर असून तिथली बॅरिस्टरकी सोडून इथे आली या देशात. बाबासाहेब आंबेडकरांचं काही बंधन नव्हतं, इतक्या पदव्या होत्या, काही बंधन नव्हतं, काही गरज नव्हती. लंडनच्या कोर्टात प्रॅक्टिस केली असते तर करोडो रुपये कमावले असते, पण ते इथे आले, भारतात आले. महात्मा गांधी बॅरिस्टर, बाबासाहेब बॅरिस्टर, बाबासाहेबांच्या पदव्याच मोजता येत नाही. नेहरू बॅरिस्टर, पटेल बॅरिस्टर, आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या. कोणाची पदवी खोटी नव्हती, यातली बोगस डिग्री नव्हती. एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये कोणी नव्हता. ही मंडळी परत आली, त्यांनी इथे पायाभरणी केली. या देशाची पायाभरणी पंडित जवाहरलाल नेहरू सारखा द्रष्टा पंतप्रधान मिळाला त्यांनी केली, अनेकांनी केली, आणि संविधान आपलं आलं. पण त्या संविधानाला सुरुंग लावण्याचं काम होत आहे, आणि म्हणून आम्ही या विरोधात उभे आहोत. काल प्रजासत्ताक दिन झाला. मला माहित नाही काल किती तिरंगे लागले, मला नाही माहिती किती तिरंगे लागले कुठे, मला नाही माहिती. पण कालचा प्रजासत्ताक दिन विचारात पाडणारा आपल्याला की घटना काही फार क्लिष्ट नाही. आपल्याला उगाच वाटतं की घटना फार काहीतरी, असं काही नाही. खूप सोपी सुटसुटीत राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना अत्यंत सोपी आहे. फक्त 9 शब्द लक्षात ठेवले की ती राज्यघटना पूर्ण होते. पहिला आहे सार्वभौमत्व देशाचं. आपलं सार्वभौमत्व म्हणजे आम्ही मालक आहोत, बाकी कोणी नाही. ही परिस्थिती आता आपले शेजारी पण आपले राहिलेले नाही तिथपर्यंत आली आहे. नेपाळमध्ये अधिकारिकरित्या चायनीज भाषा शिकवत आहेत. त्याचं कारण की जसं मगाशी सांगितलं, मिठ्या मारण्यालाच आम्ही परराष्ट्र धोरण समजतो, बाकी काही आम्हाला कळत नाही. कुठे चाललंय या देशाचं परराष्ट्र धोरण? मालदीव सारखा देश कालचा मित्र आमचा तो नाही राहिला, नेपाळ मित्र नाही राहिला, श्रीलंका मित्र नाही. सार्वभौमत्व या देशाचं त्याचा विचार केला जात नाही की हे कुठे चाललंय. 20 राष्ट्रांची परिषद झाली, G20, सगळीकडे फोटो आणि वाटेल तितका प्रचार. खरं म्हणजे G20 हे फक्त एक भिशी आहे, जसं लावतात ना आपल्या बहिणी तसं, की आज आम्ही तुमच्याकडे, उद्या तुम्ही आमच्याकडे, याशिवाय काय वेगळं नाही. पण त्याचा उदो इतका केला की अरे या देशात 100 राष्ट्रांची शिखर परिषद इंदिरा गांधींनी घेतली होती, पण त्यांनी पण त्याचा कधी उदो केला. पण सगळीकडे मीच चॅनलवर येणार, मीच सांगणार, मी मंत्र्यांना बंद करून नोटाबंदी जाहीर करणार. सगळ्यांच्या कोणावर विश्वास नाही. मंत्री असं सांगतात नोटाबंदीच्या वेळेला, मी काही पाहिलं नाही की मंत्री बंद केले होते कुलपात की ही घोषणा त्यांना कळू नये. काय केलं त्या नोटाबंदीतून? तुम्हाला वाटतं नोटाबंदी ही चूक होती? नाही, चूक नव्हती. नोटाबंदी ही चूक नव्हती, ते सुनियोजित षडयंत्र आहे. चिपळूणमध्ये सांगा, रत्नागिरीमध्ये सांगा, कोणी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली का त्याचे पैसे बुडाले म्हणून? सांगा किती आत्महत्या झाल्या, आकडा सांगा. नाहीयेत. त्याचं कारण की 20% कमिशन घेऊन त्या नोटा बदलून देण्यात आल्या सगळ्या श्रीमंतांना. दाखवण्यात असं आलं की आता श्रीमंत मेला, आता काही खरं नाही, लोकही खुश झाले, आनंद झाला लोकांना, वा आता कशी जिरली. त्यांची नाही, आपली सगळ्यांची जिरली. 20% कमिशन घेऊन एक पक्ष बलवान झाला, त्या पक्षाची सगळीकडे कार्यालय पण झाली. नोटाबंदी हा सुनियोजित घोटाळा या सरकारचा. नोटाबंदी ही झालेली चूक नाही. भले भले अर्थतज्ञ सांगत होते, पण रात्री येऊन दुसऱ्या दिवशी सामान्य माणसांचे हाल झाले. रांगेत मेला तो मजूर, गरीब माणूस मेला, श्रीमंताला धक्का नाही लागला. प्रत्येक वेळेला तेच करायचं. मी काहीतरी करतो असं येऊन दाखवून टाकायचं आणि त्याच्या स्वतःच्या नावावर सगळी बिलं फाडत राहायची. परवा तो विनोदच झाला. रवीश कुमारने सांगितलं केवढा विनोद नाही, म्हणजे खरं म्हणजे आपण किती विरोधात बोलतो व्यक्तिवादाच्या. आपण मोदीजींना म्हणतो हे सगळं स्वतः, पण तसं नाहीये मित्र, माझाही गैरसमज होता. पण रवीश कुमारची ती पाहिल्यावर क्लिप माझा गैरसमज गेला. अहो, चांद्रयान वैज्ञानिकांनी उडवलं इस्रोच्या, आणि मोदीजी इतके उदार. इस्रोच्या संचालकांना त्यांनी 21 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिलं. नंतर ते आले स्वतः. 21 सेकंद फक्त इस्रोचा संचालक बोलला की लगेच मोदीजी हजर झाले. तर मी म्हटलं आभार माना की 21 सेकंद त्यांना बोलू दिलं. ते नसतं तर आपण काय करणार? उद्या हे म्हणाले असते की मीच ते उडवलं तर काय करणार होतो आपण? आम्ही कित्येक ठिकाणी सांगितलं की बाबा ते मंदिरातली एक मूर्ती चेक करा, यांचाच पुतळा नाही बसवला ना, बघा एकदा.
जे कोणी जातील त्यांनी तेवढं करा. सगळीकडे मीच. या देशात काय माणसं झाली त्याची त्यांना गंध वाढता पण नाही. त्यांनी ज्या सरदार पटेलांचा पुतळा उभा केला त्यांच्या विचाराशी त्यांना काही देणं घेणं नाही. सरदार पटेल म्हणजे इंग्रजांनी असं केलं की इंग्रज आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी, फोडा आणि झोडा ही इंग्रजांची नीती होती. आपल्यात फूट पाडण्यासाठी इंग्रज जाती व्यवस्था कायम ठेवायचे जेलमध्ये. म्हणजे एखादा तथाकथित अस्पृश्य त्यावेळेस असेल तर त्याला म्हणायचे तू पैखाना साफ कर, ब्राह्मण असलं त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत कर, असं ते करायचे. गांधीजींनी ठरवलं की आपल्याला जाती तोडू करायचं, जाती तोडायच्या, आणि म्हणून आपण हे चक्र उलटं फिरवायचं. म्हणजे जो तथाकथित सगळ्यात वरिष्ठ जातीचा त्यांनी सगळ्यात खालचं काम करायचं, पायखाना ब्राह्मणांनी साफ करायचा, असं गांधीजींनी सांगितलं की आपण सत्याग्रही म्हणून ते करायचं. अतिशय चांगलं होतं. जाती जर तोडायचं असलं तर सगळ्यांना सगळी कामं करावी लागतील. त्याच्यावरती सरदार पटेलांचं एक पत्र आहे महात्मा गांधींना, आणि शिकायत काय, कंप्लेंट काय, बघा काय माणसं होती. सरदार पटेल पत्रात लिहितात, बापू मैं जब भी जेल में जाता हूं तो ये आपका ब्राह्मण म्हणजे महादेवभाई देसाई ये मेरे साथ आता है और मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. तक्रार आहे या देशातल्या सर्वोच्च माणसाची तक्रार आहे की मला पैखाना साफ करायचा अवसर मिळत नाही. आजचा जो व्यक्तिवाद आहे, नकली व्यक्तिवाद आहे, तो पोशाख आणि ते काय त्याच्यानंतर त्याची किळस येते की कोणत्या प्रकारचा व्यक्तिवाद हे आज करतायत. या देशात अशी माणसं होती लाल बहादूर शास्त्रींसारखी जी की व्यक्ती म्हणून जगलेच नाही, ते फक्त देश म्हणूनच जगले. एक व्यक्ती हा कोणी भाग नव्हता. परवा फोटो एक प्रकाशित झाला, मला वाटतं कुठल्या मंदिराचं, मी अक्षरधाम, दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं. त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी उभे आहेत, विरोधी पक्ष नेते. त्यांच्या एका बाजूला राष्ट्रपती आहेत. अहो, विरोधी पक्ष नाही, स्वतःच्या पक्षाचे असूनही लालकृष्ण अडवाणींना बोलवलं नाही. त्यांना निमंत्रण असं होतं की निमंत्रण आहे पण यायचं नाही. अद्भुत निमंत्रण आहे सगळं अजब आहे कारभार, गजब का काम आहे. त्या अडवाणींना घेऊन मनमोहन सिंगांनी उद्घाटन केलं. ही असते लोकशाही. मोदीजी फक्त एकटे दिसत होते राम मंदिरच्या वेळेला, तुम्ही पाहिलं असेल. ते कुठून तरी चालत येत, खूप चालतात, काय चालतात कुठे माहित नाही. कॅमेरे तयार असतात आणि ते मग कॅमेरे टिपत राहतात. ते एकटेच कसे उतरतायत, त्यांच्या आसपास पण कोणी त्यांना नको असतं मोदीजींच्या. तुम्ही मंदिराचा देखावा आठवून पहा, मोदीजींच्या शेजारी कोणी त्यांना नको असतं. जाताना येताना रामलला जेवढा दाखवला त्यापेक्षा जास्त मोदीजीच दाखवले त्या दिवशी. हे कुठून येतं? विचार मारायचे आणि महापुरुष मात्र पळवायचे. हे कुठून येतं? हे कुठून येतं की सरदार पटेलांचा मोठा पुतळा कुठून येतं? हे सरदारांची पुतळ्याबाबतची भूमिका काय होती याची मोदीजींना किंचितही कल्पना नाही. दुर्दैवाने पंतप्रधान असून त्यांनी ते कदाचित वाचलं. जेव्हा गांधीजींची हत्या झाली बिर्ला भवनमध्ये, तेव्हा तिथे खूप संख्येने लोक आले आणि त्यांनी आग्रह केला की गांधीजींचं स्मारक आता इथे व्हायला पाहिजे. त्याच्यावर सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांचा मोठा पत्रव्यवहार आहे, 10-15 पत्रांचा. आणि शेवटच्या पत्रात सरदार म्हणतात की आपण बापूंचं स्मारक तिथे करता कामा नये, कारण बापूचं स्मारक पुतळ्यात होऊ शकत नाही, दगडविटात होऊ शकत नाही, ते त्यांच्या कामात होईल. त्या सरदारांचा पुतळा उभा केला. मी त्याच्यावरती येणार आहे, पळवापळवी कशी चालायची. पण मुद्दा भ्रष्टाचाराचा होता. तर त्या भ्रष्टाचारामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की फार मोठे कांड या सरकारच्या काळात झालेले आहेत. महागाईच्या बद्दल मी आता सांगणार नाही, तुम्हाला पेट्रोलचे भाव माहिती आहे. देश कसा रसातळाला गेला त्याबद्दल बोलू, पण पहिल्यांदा घोटाळ्यांबद्दल बोलू. नोटाबंदीचा मी सांगितलं की तो घोटाळा आहे. नोटाबंदी चूक नाही, ती घोटाळा आहे. दुसरा घोटाळा PM केअर फंडचा आहे. पंतप्रधान सहाय्यता निधी पहिल्यापासून आहे, तो सार्वजनिक आहे, तो माहिती अधिकारात होता, तो यांनी मोडीत काढला आणि PM केअर फंड आणला, जो माहिती अधिकारातच येत नाही असं लिहिलेलं आहे. त्याचे ट्रस्टी कोण माहीत नाही, त्याचं काय खातं माहीत नाही. या PM केअर फंडामध्ये 3000 कोटी रुपये आपल्या सरकारी कंपन्यांनी दिलेले आहेत. एकीकडे विक्री तर चालूच आहे कंपन्यांची, नेहरूंना शिव्या द्यायच्या, नेहरूच कंपन्या विकून जगायचं, हेही चालूच आहे. पैसा कुठे जातो कळतच नाही. एवढा GST कलेक्ट होतो, सगळ्या गोष्टींचे भाव वाढलेले आहेत, प्रत्येक गोष्टीवर कर मिळतो. हेच सांगतात की विक्रमी GST झाला वगैरे. मग तो पैसा जातो कुठे? पुन्हा ते नेहरूंच्या संस्था कशाला विकाव्या लागतात? तुम्हाला BSNL का विकावं लागतं? प्रत्येक गोष्ट का विकावी लागते? प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण का करावं लागतं? हा प्रश्न.
इलेक्टोरल बॉन्ड्स मोठा घोटाळा आहे, विरोधी पक्षांनी फार सजगपणे पाहायचा घोटाळा आहे। या बॉन्ड्समध्ये भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे कंपन्यांनी पैसे द्यायचे, कोणत्या कंपनीने दिले ते सांगायचं उत्तरदायित्व कोणावरही नाही। कशासाठी कंपन्या पैसे देतात तुम्हाला माहिती आहे, कॉर्पोरेट कंपन्या, मी ते सांगितलं। इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये भारतीय जनता पक्षाला 5270 कोटी रुपये मिळालेले आहेत। तुम्हाला जो पैसा वाहताना दिसतो ना कसबासारखा मतदारसंघात, त्याचं ते तिथून येतं तसं। 5270 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला, 57% रक्कम भारतीय जनता पक्षाला, आणि देशाचे शेकडो पक्ष उरलेले त्यांच्यामध्ये 43% वाटप आहे त्याचं, लक्षात घ्या। इलेक्टोरल बॉन्ड्स अनेक कथा सांगता येते, अनेक घोटाळे। आता परवाचा धारावीचा घोटाळा, केवढा मोठा घोटाळा। धारावी अदानीला 4,500 कोटी दिली आणि TDR सुद्धा बिल्डरांना तिथूनच घेणं भाग्य, अदानीचा धारावीचा TDR, त्याच्यावरती मला वाटतं उद्धव साहेबांनी पण पत्रकार परिषद घेतली। हे सगळे घोटाळे आहेत। एकीकडे तुमचं हे काम चाललंय, दुसरीकडे कर्जमाफी। भागवत कराड जे अर्थमंत्री आहेत देशाचे, त्यांनी सांगितलं की 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी बड्या कंपन्यांना दिली। गुजरात मधला एक RTIचा कार्यकर्ता, गुजरात राज्याबद्दल आपल्या मनात काही द्वेष असता कामा नाही, कोणत्याही राज्याबद्दल असता कामा। गुजरात आधी आपल्या बापू आणि पटेलांचा आहे, मग यांचं झालं, आधी आपला आहे। गुजरातच्या एका कार्यकर्त्यांनी RTI मध्ये अर्ज दिला, रिझर्व्ह बँकेने सांगितलं 25 लाख कोटीची कर्जमाफी। हे 10 लाख कोटीचा झोल तर तिथेच आहे। पार्लमेंटला खोटं सांगितलं का, रिझर्व्ह बँक खोटं बोलती आम्हाला माहित नाही, पण हे झालं। 14 लाख कोटीची माफी सांगितली होती आणि रिझर्व्ह बँक सांगते 25 लाख, म्हणजे 11 लाख कोटीचा घोळ आम्हाला माहित नाही कोणाचा। त्याच्यावरती आज कोणी बोलत नाहीये, त्याच्यावरती बोललं पाहिजे। आणि त्याच्या विरुद्ध त्याच भागवत कराडांनी त्याच संसदेत सांगितलं, त्याच भाषणात, की शेतकऱ्याला मात्र एकही पैशाची कर्जमाफी केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात दिली नाही। एकीकडे शेतकरी मरतोय, धक्कादायक आकडे, कोकणचं तुमच्या कोकण आत्महत्या होत नाहीत, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे। ते लोण इकडे पसरायला नको, दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। पण एकट्या बीड जिल्ह्यात मागच्या वर्षात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अधिवेशन चालू होतं जाधव साहेब आपलं नागपूरला, हिवाळी अधिवेशन, त्याच वेळेला यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आत्महत्या केल्या। 25 लाख कोटीची तुम्ही कर्जमाफी देता बड्या उद्योगपतींना, तुम्हाला शेतकरी दिसत नाही? सगळीकडून आता जर कोकणात ती तीव्रता नसेल, कोकणाची पिकही वेगळी तर पद्धतही वेगळी आहे, पण आज जर सगळ्यात कोणी गंडवला गेला या शासन असेल तर तो शेतकरी आहे। बाजारभाव सतत पडतात। आमच्या परभणीमध्ये कापसाचा बाजारभाव अचानक खाली आला 3,000, 9,000चा भाव अचानक 6,000 वर आला। का आला ते मोदीजींना माहिती। पीक चांगली आलं की निर्यात बंदी करून भाव पाडायचे, हातखंडा झाला यांचा। आणि त्याच्यामुळे यांच्या विरुद्ध जी लाट आहे ना, ती आम्हाला आता आमच्या 35च्या जवळपास सभा झाल्या। सगळ्या महाराष्ट्रात आम्ही फिरलो, कोकणमध्ये थोडे उशीर आलो, पण सगळ्या महाराष्ट्रात फिरल्यानंतर तुम्हाला मी हे सांगतोय की यांच्या विरुद्ध फार मोठा अंडरकरंट हा शेतकरी, कष्टकरी, कामगार आहेत, तेच यांची सत्ता घालवणार आहेत। पुणे मुंबईचे लोक नाही घालवणार यांची सत्ता। यांची सत्ता हा शेतकरी घालवणार आहे, ज्याच्या बाजारभावाशी हे खेळले, ज्याचं आयुष्य यांनी उद्ध्वस्त केलं, तो शेतकरी यांच्या विरोधात लढणार आहे। निम्न शहरी समाजाचं एक कर्तव्य आहे की आता तुम्ही त्यांच्या बाजूने उभे राहा। कष्टकरी, कामगार, त्यांच्या जे कायदे त्यांच्या विरोधात आणले त्याची मोजदादच नाही। अत्यंत अवघड आयुष्य जर कोणाचं झालं ते शेतकरी आणि कामगारांचं झालं, त्याच्याबद्दल हे सरकार काहीच बोलत नाही, त्याच्यावर त्यांची कोणतीही भूमिका नाही। काही आलं तरी काहीतरी उत्सव करायचे, काहीतरी देशात घडवून टाकायचं, आज हे करा, उद्या दिवे लावा, परवा थाळ्या वाजवा। आपले लोक वैज्ञानिक दृष्टिकोन गमावलेले लोक आहेत। आपल्या लोकांना प्रश्न पडत नाही की कोरोनाचा व्हायरस थाळी वाजवल्याने कसा काय जाईल बुवा। तसं असतं तर अमेरिकेने तर सगळ्यात जास्त थाळ्या विकत घेऊन वाजवल्या असत्या ना, त्यांच्याकडे होतो। आपले लोक प्रश्नच विचारतात, वैज्ञानिक दृष्टीने प्रश्नच पडत नाहीत आपल्याला, हे कसं शक्य आहे हे आपल्याला पडत नाही। नागरिकांना तेही करावं लागेल, ते प्रश्न विचारतात। पण जे घडलं, काही जरी देशात वाईट घडलं की ते सावरण्यासाठी लगेच काहीतरी एखादी मोहीम सुरू करायची आणि मग टीव्हीवर उदो करायचा आणि माध्यम यांना दाखवणार। 24 तास माध्यमांमध्ये एकच चेहरा, बाकी काही नाही। मला तर वाटतं जाधव साहेब हे चेहऱ्याला पाहून पाहून कंटाळूनच लोक यांना पाडतील का काय असं मला वाटायला। सतत तेच हो, सगळं एकच माणूस सगळीकडे। अरे काय मंत्री कोण आहेत काय कळतच नाही।
परराष्ट्र व्यवहार मंत्र्याचं लोकांना नाव माहिती नाही, तो बिचारा कधीच जात नाही फॉरेन मध्ये, कुठे असतो माहिती नाही. अनेक मंत्र्यांना काहीच काम नाही. नितीन गडकरी जर सोडले थोडाफार अपवाद, तर कोणत्या मंत्र्याला काहीच काम नाही. ही जी सगळी एकपक्षी आणि एक नेतीय लोकशाही, एकच नेता आणि एकच पक्ष, त्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे. आणि म्हणून आपण इथे जमलेलो आहोत. अनेक गोष्टी सांगता येतील, सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. महिलांच्या विषयीचं धोरण असो, आदिवासींच्या विषयीचं धोरण असो, सगळीकडे मारण्याचं काम चालू आहे. या देशाने एक पंतप्रधान केम्ब्रिज विद्यापीठातून आलेला अर्थशास्त्रज्ञ, या देशाची बुद्धिमत्ता पण कुठे गेली काय माहिती. केम्ब्रिज विद्यापीठातला अर्थशास्त्रज्ञ, त्याला हा देश मौनी बाबा म्हणतो, आणि ज्याच्या पदवीचा पत्ता नाही त्याला विश्वगुरु म्हणतो. मनमोहन सिंग होते. आणि हेच नाही, मनमोहन सिंग शिकलेले होते, सगळ्यात जास्त शिकलेले होते, विनयशील माणूस होता. एक फक्त व्यक्तिगत आठवण सांगतो. माझे मोठे भाऊ काँग्रेसचे कार्यकर्ते होते, आणि ते कोणाला तरी तिकीट मिळावं म्हणून डेलिगेशन मध्ये जातात, तर तसे ते गेले. त्यांचे मित्रच होते, मला वाटतं अशोक देशमुख असतील. सकाळी 6ला मनमोहन सिंगांनी बोलवलं होतं, त्यावेळेला ते अर्थमंत्री होते. नोकर आला नाही म्हणून स्वतः चहाचा ट्रे घेऊन हा माणूस बाहेर. याला माणूस म्हणतात. मनमोहन सिंगांवर या देशाने खूप अन्याय केला, आणि काही प्रमाणात आमचं आंदोलन, माझ्या मनात पण ती अपराधीपणाची भावना आहे की ते व्हायला नाही पाहिजे होतं असं. या देशाचा एक पंतप्रधान ज्यांनी हे ठरवलं की या देशात कोणीही उपाशी राहणार नाही, आणि अन्न सुरक्षा विधेयकाला कायदा आला. त्यांनी ठरवलं की शिक्षणापासून एकही गरीब वंचित राहणार नाही, शिक्षण हक्काचा कायदा आला, RTE, राईट टू एज्युकेशन. त्यांनी ठरवलं की या देशातल्या नागरिकांना आवाज दिला पाहिजे, RTI मनमोहन सिंगांनी आणला, राईट टू इन्फॉर्मेशन मनमोहन सिंगांचं काम आहे. त्याच्यानंतर आदिवासींसाठीचा फॉरेस्ट राईट ऍक्ट मनमोहन सिंगांच्या काळात. मनरेगा, जो काम करू शकतो, ज्याची इच्छा भीक मागून जगायची नाही, काम करून जगायचे, त्याच्यासाठी मनरेगा मनमोहन सिंगांनी आणला. आणि भूमी अधिग्रहण सुद्धा 4 पट मोबदला देणारा हाही मनमोहन सिंगांनी आणला. दुर्दैवाने त्यांना मात्र, मौनी बाबा यांना मात्र सगळ्या पदवी आहेत, विश्वगुरु, भारत महार, काय 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 बोलू, विचारूच नका. ही जी माणसं होती काम करणारी, मनमोहन सिंगांच्या जी अंतरची तळमळ होती, ती न बोलता ते करत होते. बोलले नाही पण कामाला कमी नव्हते. इथं विरुद्ध आहे, बोलणं दररोज काम काही नाही. महागाई वाढती आहे, बेरोजगारी वाढती आहे. 2 कोटीचा रोजगार देणार होता तुम्ही, 2 लाखाचा तरी तयार झाला का सांगा. पुण्यासारख्या IT ची, तिथं पुणे शहरात सगळ्या IT कंपन्या आहेत, तिथे परवा एका जागेसाठी, फक्त एका जागेसाठी 1000 विद्यार्थी बाहेरून एकमेकांना मारत होते. ही अवस्था आहे. तुमच्या मुलांचा विचार करा, मुलाबाळांचा विचार करा. आणि हे कोणीही रोखू शकत नाही, हे फक्त महाराष्ट्र रोखू शकतो, कारण महाराष्ट्राची ती ताकद आहे. इथे ज्यांचे फोटो आहेत त्या सगळ्यांची कर्मभूमीच ही आहे. गांधीजी पण गुजरातचे होते, पण कर्मभूमी गांधीजींची फारच बऱ्याच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र. गांधीजी कार्यकर्त्यांचं मोहळ म्हणायचे महाराष्ट्राला, हे महाराष्ट्र करू शकतो. आता नॅरेटिव्ह आणले जात आहेत, पर्याय काय, लोक विचारतात, भले भले शिकलेले माणसं. मी म्हणत असतो, अरे वाईट वागणाऱ्याला पर्याय द्यायचा नसतो, आधी जा म्हणून सांगायचं. नारळ द्या, वाईटाला कुठे पर्याय द्यायचा, नारळ द्यायचा असतो, नंतर आमचं आम्ही बघू. 140 कोटी देशांच्या लोकांमध्ये, नागरिकांमध्ये, एवढ्या मोठ्या संख्येमध्ये एकच माणूस लायक आहे असं म्हणणं हाच उद्धटपणा आहे. या देशाचं पंतप्रधान पद मोदीजी जन्माला याच्या आधी सुद्धा एकही दिवस रिकामं राहिलेलं नाही, त्याच्यावर कोणी ना कोणी बसलेलं आहे. आणि आपली भारतीय लोकशाही संसदीय लोकशाही आहे, ही अध्यक्षीय लोकशाही नाही की जिथे तुम्हाला आज अध्यक्ष निवडायचं. अमेरिकन सिस्टीम नाही आहे. आम्ही आमचे चांगले 543 खासदार निवडून द्यायचे आहेत, आणि ते मग त्यांना पाहिजे तो नेता निवडतील, ही आपली पद्धत आहे. पण आता यांच्याकडे मोदीजींशिवाय कोणी दुसरे चेहरेच त्यांनी बंद केले, कोणी दिसत नाही, फक्त मोदीजी मोदीजी मोदीजी. त्याच्यामुळे त्यांच्यावरच आता अवघड वेळ आली की एकच चेहरा देशभर फिरवा लागतो आणि सांगावं लागतं यांच्यासाठी आम्हाला मत. हे चुकीचं आहे. दुसरं एक मला राजकीय बोलायचं आहे, ते बोलून मी थांबणार आहे, कारण मला वाटतं आपली वेळ संपत आलेली आहे.
8 पर्यंत वेळ आहे ना शिंदे साहेब? मी तेवढा वेळ नाही घेणार, थोड्या वेळात संपवतो. दुसरं एक मला राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला सांगायचं. सगळीकडे सांगितलं जातं की हेच येणार, असं काहीही नाही. दक्षिण आणि उत्तर असं देशाचं आता मतदानात पण ध्रुवीकरण झालेलं आहे. दक्षिण पूर्णतः यांच्या विरोधात आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ यांना एकही जागा नाही. तुम्ही बघाल पुढच्या वेळेला. उत्तरेत सुद्धा स्थिती वाईट नाही. आपण म्हणतो तेवढी 3 राज्य जिंकल्यानंतर जरा लोकांचा आत्मविश्वास गेला. पण जर तुम्ही मतदारसंघ निहाय मतं काढून बघितली, हे तर ठीक आहे की मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचा अहंकार आढळला आणि ये पाहून अखिलेश म्हणल्यामुळे 21 जागा आहेत ज्या मायावती आणि अखिलेशनी यांच्या खाल्लेल्या आहेत, नाहीतर हे सत्तेत राहिले असो. पण जर स्थिती पाहिली तर मध्य प्रदेशाची आजचा निवडणुकीचा पॅटर्न कालच्या विधानसभेचा तशाला तसा जर राहिला तरी काँग्रेसला तिथे 9 जागा येणार आहेत आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला 7 जागा येणार आहेत, जिथे आज काँग्रेसला कोणी. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात पूर्णच्या पूर्ण जरी भाजपाला गेलं तरी आकडेवारी सांगते की यांचा आकडा 225च्या वर जात नाही. म्हणून ही फोडाफोडी चालू आहे. दक्षिण आणि उत्तर याच्यामध्ये हा कणखर महाराष्ट्र उभा आहे 48 जागा घेऊन. आणि आताचा तो महाराष्ट्र धर्म आहे तुमचा माझा, यांना सत्तेतून हकललं पाहिजे. हा आपला आता महाराष्ट्र. अत्याचार आणि अन्याय जेव्हा टोकाला जातात तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो. ती महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे सगळ्या विचारधारांचे, गांधी, नेहरू, ती पण विचारधारा, टिळकांच्या पासून ती काँग्रेसची विचारधारा असो, बाबासाहेब असो की कम्युनिस्ट असो, सगळ्यांचा उगम इथेच होतो महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र हाच यांना फक्त म्हणून ही धडपड आहे. मी आसिमला येताना म्हणत होतो की यापुढे फेसबुकवर स्टेटसमध्ये मी फक्त 48 एवढाच आकडा लिहिणार. आपण फक्त 48 जागांचं बघू. ते बिहारात तो काय नितीश कुमार करील आणि ती ममता बॅनर्जी सोडून द्या. काही केलं तरी इथे आपण पाय रोवून उभे राहू आणि हे दाखवू की महाराष्ट्र सगळ्यांच्या पेक्षा वेगळा आहे, हे दाखवण्याची संधी. या देशाला जेव्हा जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या काळातलं वाक्य सगळ्यांना माहिती आहे, हिमालयाच्या रक्षणार्थ सह्याद्री आला. आता सुद्धा हिमालयाच्या रक्षणार्थ या सह्याद्रीला जावं लागेल, नाही तर हा देश, या देशाचं वाटोळ झालेलं आहे म्हणून समजा. पुढच्या पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत म्हणून समजा. त्यांना हे काय शिकवतील आपल्याला माहित नाही. न्यूटन काढून टाकला, डार्विन काढून टाकला शिक्षण क्रमात. आता उद्या रामदेव बाबांनी उत्क्रांतीचा शोध लावला म्हणायचं बाकी. छद्म विज्ञान, विज्ञानाचा काही संबंध नाही. इतकी वाईट वेळ आहे की या देशातले एक पॉलिमर शास्त्रज्ञ ज्यांना या देशाने पद्म पुरस्कार दिला, माणसं पण कुठे किती बदलली काय कळायला मार्ग नाही. राजनेते आपले लोक करतात इकडचे तिकडे, ईडी लागली की जातात, समजू शकतो. पण या देशातले एक वैज्ञानिक ज्यांना पद्मभूषण पुरस्कार या देशाने दिला, ते सध्या गोमूत्रावर संशोधन करतायत. हे सगळं जे चाललंय विज्ञानाला ते पाश्चात्य म्हणून, ही आपल्याकडे परिस्थिती तीच तिकडे होती. युरोपमध्ये फार जास्त भांडणं धर्मावरून झालेली आहे. युरोपमध्ये खूप कत्तली झालेल्या धर्मावरून, प्रोटेस्टंट आणि कॅथलिक सगळ्यांच्यामध्ये भांडणं होती. पण एक क्षणी त्या युरोपच्या लक्षात आलं की शेवटी तारील तर विज्ञानच तारील, आणि म्हणून तिथे शास्त्रज्ञ तयार झाले. आज तुम्ही फ्रान्सचा, जर्मनीचा आकार पहा, इटलीचा आकार पहा, भारताचा आकार पहा. कदाचित आपल्या एखाद्या मराठवाडा, विदर्भ एवढ्याच प्रदेश, एवढी ही राज्य आहेत, ही राष्ट्र आहेत मोठी, पण तिथून नोबेल मिळवलेले शेकडो लोक तुम्हाला दिसतील. आणि आमच्या देशाच्या एकही विद्यापीठ पहिल्या 200 विद्यापीठात सुद्धा नाही. आम्हाला त्याची खंतही वाटत नाही. परिस्थिती इतकी भयंकर आहे की होमी भाभांच्या घराचा लिलाव झाला. 1-2 माध्यमांनी काहीतरी आवाज लावले, बाकीच्यांनी तो प्रश्न विचारला, बरं होमी भाभा हे आमचे एक राष्ट्रपुरुष नाहीत का वैज्ञानिक हा राष्ट्रपुरुष नसतो, संगीतकार हा राष्ट्र नसतो का तो? पण ही स्थिती आहे. आणि त्या स्थितीत विज्ञान हद्दपार करण्याचे मी काही माझ्या मनचं सांगत नाही. आणि त्याच्यात आज मला नोटीस पण दिली पोलिसांनी, त्यामुळे मी तर काही फार जास्त बोलत नाही. पण मी पंतप्रधान काय म्हणले तेवढंच सांगतो. विज्ञान परिषदेमध्ये, सायन्स काँग्रेसमध्ये, ती पण आता शेवटची घर लागली, यावर्षी झाली नाही ती. पंतप्रधान असं म्हणाले की हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी त्यावेळेला. आणि त्यांनी उदाहरण दिलं की जेव्हा पार्वतींनी सांगितलं गणपती बाप्पाला की दरवाजावर राखण कर, मी आंघोळीला जाते, आणि शंकर आले आणि त्यांनी काही ओळखलं नाही गणपतीला आणि त्यांनी शिरच्छेद केला. ती गोष्ट सांगितली पंतप्रधानांनी. आणि त्याच्यानंतर पंतप्रधान म्हणाले कि हमारे पास प्लास्टिक सर्जरी थी, इसीलिए वहां
हत्तीचं डोकं लावलं असं ते. आता बाळ फोंडके साहेब सारखे सायंटिस्ट आहेत आपले महाराष्ट्र टाइम्समध्ये, त्यांनी लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की जर तेव्हा प्लास्टिक सर्जरी होती तर शिरच्छेद केलं, तेच डोकं का लावलं नाही, हत्ती का मारला त्याच्यासाठी. साधी गोष्ट, लॉजिकल गोष्ट, कितीच लावलं असतं. पण छद्मविज्ञान सायन्स काँग्रेसमध्ये एका त्यांच्या पक्षाचा संबंधित आहे का नाही मला माहित नाही, त्या माणसाने सांगितलं की आमच्याकडे 19 मजले विमान होतं आणि त्याला रिव्हर्स गिअर पण होता. मला कळलं नाही की इकडे बापटाळीत मागे पुढे करायचं होतं का काय करायचं होतं ते मला कळलं नाही. तुमची मुलं उद्या काय शिकणार हा प्रश्न आहे. त्यांच्या आयुष्यातून जर विज्ञान हद्दपार झालं तर काय होणार हा प्रश्न आहे, ते काय शिकणार हा प्रश्न आहे. हा प्रश्न आजच्या पिढीचा नाही, तुम्ही आम्ही बसलो आमचा नाही, आता जी शाळेत जात आहेत मुलं त्यांचा पण हा प्रश्न आहे की ते काय शिकणार आहेत उद्या, त्यांना कोणतं शिक्षण मिळणार आहे उद्या, हे पण महत्वाचं आहे. काय होणार आहे या देशात, काय शिकवलं जाणार आहे पिढ्यांना. नेहरूंचा इतिहास हद्दपार केला. अरे इतका भेत्रेपणा करता, आता काही पोरं इतिहास पुस्तकातून शिकणार नाही, इंटरनेट नावाचं मोठं जग आहे त्याच्यातून ते शिकतील. हे तुमचं बुद्धीचं दारिद्र्य आहे. हे तुम्हाला वाटतं नेहरू हटवले जातील. नेहरू हटणार नाही त्या देशातून, कोणी राष्ट्रपुरुष आमचा हटणार नाही, कारण या देशातल्या माणसांना त्यांची किंमत माहिती आहे. त्यासाठी एक 5 मिनिटं घेऊ अजून, सगळ्यांची परवानगी, फक्त 5 मिनिटं. कंटाळलात की सांगा जाऊन. एक अजून षडयंत्र ते मला सांगायचं आणि थांबायचं. या देशात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वापरून इतकं खोटं पसरवलं जातं की स्वातंत्र्याचं आंदोलन यांना संपवायचं की काय असं वाटतं. बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिलला, 12-13 एप्रिलला तुमच्याकडे मेसेज येणार की ते काय एकटे होते का, घटना समिती 396 येणार तुमच्याकडे मेसेज. मग ज्यांना माहिती आहे ते उत्तर देतात, यार बाबा 7च लोक होते, त्यातले 6 कधीच आले नाही, म्हणून बाबासाहेबांना एकट्यानंच घटना लिहावी लागली, म्हणून तर त्यांना घटनाकार म्हणतो. हे लोकांना सांगावं लागतं. पण भ्रम पैदा करायचे. गांधीजींचं आणि बाबासाहेबांचं कसं भांडण, एक उदाहरण सांगतो फक्त. माझ्या इथे गांधीवादी आंबेडकरवादी मित्र आहेत, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी सांगतो परत. प्यारेलाल गांधीजींचे सेक्रेटरी होते. प्यारेलालजींनी एक प्रसंग लिहिला, फार हृदय प्रसंग आहे. गांधीजींनी असं सांगितलं होतं की मी आता यापुढे त्याच लग्नाला जाईल जिथे नवरा किंवा नवरी, मुलगा किंवा मुलगी यापैकी एक दलित आहे, त्याच्याच लग्नाला मी जाईन, असं गांधीजींनी जाहीर केलं की मला बाकी लग्नाला जायचं. बाबासाहेबांचं जे दुसरं लग्न झालं त्यात माई आंबेडकर या सवर्ण होत्या आणि माईंशी लग्न लावून बाबासाहेब गाडीतून जात होते आणि त्याच वेळेला प्यारेलालजी त्यांना रस्त्यात दिसले. बाबासाहेब गाडीतून खाली उतरले, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि बाबासाहेब प्यारेलालना मिठी मारून म्हणले, प्यारेलालजी जर बापू आज जिवंत असते तर माझ्या या दुसऱ्या लग्नावर नक्की आले असते. ही माणसं तर समजून घ्या. काय भांडण होतं बाबासाहेबांचं, गांधीजींचं काही नव्हतं. एक युवक जो संतप्त भावनेने आला आणि त्यांनी गांधीजीला सांगितलं की गांधीजी, मिस्टर गांधी, आय हॅव नो मदरलँड, मला मातृभूमीच नाही. आणि ते गांधीजी समजून घेतात हे लक्षात घ्या. हे यांना कळतच नाही. यांना सगळी नाती आडवाणी मोदी सारखी दिसतात, त्याला आपण काय करायचं. ही महान माणसं होती, यांचे स्वतंत्र मेंदू होते, यांची स्वतंत्र विचाराची कक्षा होती आणि म्हणून यांच्यात मतभेद असणं स्वाभाविक होतं. पण त्या मतभेदाचे मुद्दे पाहावे लागतात. जी गोष्ट बाबासाहेबांच्या बाबत ती सुभाषबाबूंच्या बाबत. सुभाषचंद्र बोस त्यांची परवा जयंती झाली. त्या जयंतीला मोठा कार्यक्रम ठेवला होता मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली. पण सुभाषबाबूंची कन्या, मुलगी, तिने लिहून पाठवलं की तुमचा आणि सुभाषबाबूंचा काही एक संबंध नाही. सुभाषबाबू धर्मनिरपेक्ष होते. सुभाषबाबूंची धर्मनिरपेक्षतेची मतं तुम्हाला मान्य आहेत का ते संघाने सांगावं, मग कार्यक्रम घ्यावा. त्यांनी त्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ते सुभाषबाबूंचे. सुभाषबाबू एकही दिवस ते एक तर काँग्रेसमन होते किंवा ते कम्युनिस्ट होते. सुभाषबाबूंची दुसरी कोणती विचारधारा नाही. तर सुभाषबाबूत भांडण लावायचे. गांधीजींचं सुभाषबाबूंचं भांडण, काँग्रेस का सोडली. मतभेद काय होते, मतभेदाचे मुद्दे काय होते. मतभेद एवढाच होता की सुभाषबाबू असं म्हणत होते की आपण प्रसंगी हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन का होईना इंग्रजांना काढलं पाहिजे. आणि गांधीजी, पटेल आणि नेहरू तिघं असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशाहीच्या जोरावर येईल त्याच्यात लोकशाही टिकणार नाही, म्हणून आपल्याला हुकुमशहाची मदत घ्यायची नाही. असं एवढाच मतभेदाचा मुद्दा होता, बाकी काही भांडण नव्हतं. मतभेदाचा एवढाच मुद्दा होता. नेहरूने त्याच्यावर पत्र लिहिलं सुभाषबाबूंना,
नेहरू म्हणतात, या देशातले सगळ्यात मोठे देशभक्त तुम्ही आहात, यात कोणालाही शंका नाही, पण तुम्ही उतावीळ आहात असं म्हणतात. तुम्ही उतावीळ आहात, तुम्ही काही करू नका. त्याच पत्रात पुढे नेहरू लिहितात की लोक आपल्याला, म्हणजे तुम्हाला, नेहरू आणि बोस अतिशय घनिष्ठ मित्र होते, कारण दोघेही समाजवादी होते. कित्येक काँग्रेसचे ठराव तुम्ही पहा, या दोघांच्या विरोधात बाकी सगळे, असं तुम्हाला चित्र दिसेल. नेहरू लिहितात त्यांना की आपला नेता सांगतोय त्याचं महत्व लक्षात घ्या. गांधीजी म्हणतात थांबा, अजून तयार नाही, याचं महत्व लक्षात घ्या. आणि नेहरू फार सुंदर ओळी आहेत. नेहरू म्हणतात की लोक आपल्याला बघण्यासाठी लाखोच्या संख्येने येतात, आपल्या सभांना ऐकतात, आपला प्रत्येक विचार ऐकतात, पण परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात, एवढं लक्षात घ्या. ही या नेत्यांची समज आहे आपल्या नेतृत्वाबद्दलची, हा तो आदर आहे त्यांच्याबद्दलचा. आणि तरी सुभाषबाबूंचं कसं भांडलं. सुभाषबाबू जेव्हा काँग्रेसचा राजीनामा देऊन परदेशात गेले, तिथे त्यांना पत्रकारांनी विचारलं की ते तुमचं आणि गांधीजींचं भांडण, त्याच्याबद्दल काय सांगाल. तर सुभाषबाबू म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्यासमोर सांगत नाही. ते सुभाषबाबू कोणत्या रूपात येतात तुमच्या समोर, ते काय म्हणून येतात. फक्त सुभाषबाबू तिसरे सरसंघचालक होते एवढंच राहिलं लिहायचं, बाकी सगळं झालं. तीच गोष्ट पटेलांची. सरदार पटेल पहिल्या दिवसापासून अहिंसावादी होते. पटेल कधीही हिंसेचं समर्थन करत नव्हते. गांधीजींनी स्वतः म्हणलंय, पटेलांना गांधीजी अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे, अहिंसेचा पण हिंसकपणे प्रचार करणार. गांधीजींनी लिहून ठेवलं की या देशात जर मला काय पाहिजे हे न बोलता कोणाला कळत असेल तर ती एक व्यक्ती म्हणजे सरदार पटेल आहेत, आणि त्यांच्याही मनातलं न बोलता मला कळत असेल तर ती व्यक्ती म्हणजे मी आहे. बाप लेकाचं नातं आहे, तुम्ही त्याला कुठे नेऊन करू. सरदार 4 वर्ष सिनियर होते गांधीजींना बॅरिस्टरकी करताना. आणि आपल्याला माहिती आहे गांधीजींचा पहिला खटला सरदार मुद्दाम आले होते, त्यांना कोणीतरी सांगितलं कोई पोरबंदर से बॅरिस्टर आया है, चलो देखते हैं क्या बोलताय. कोर्टात आले, गोधळाच्या कोर्टात. गोधळा आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे, पण तिथे सरदार पटेल प्रॅक्टिस करायचे. सरदार पटेल अत्यंत निष्णात वकील होते आणि ते अत्यंत उंची जीवनशैली जगायचे. सरदार बिलियर्ड्स खेळायचे, सरदारांचे सगळे शौक श्रीमंत होते. आणि आपल्याला तो खटला माहिती की त्याच्यात गांधीजींची पहिल्याच खटल्यात ततपप झाली आणि गांधीजी अपमानित होऊन, लज्जित होऊन गांधीजी कोर्टातून बाहेर पडत होते. बाहेर पडताना सरदारांनी एक टोमणा मारला, अरे येतो भगोडा बॅरिस्टर निघला, असं सरदार म्हणाले. त्याच सरदार पटेलांनी लिहिलंय की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही महिन्यात माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं. गांधीजी सामान्य माणूस बनवत होते पहिल्यांदा नेत्याला. कुठल्याही माणसाला त्याला आधी सामान्य बनवायचे ते. मला त्यांचं नाव मी विसरतो सारखं. ते बनारस युनिव्हर्सिटीची नोकरी सोडून आले आणि ते गांधीजींना म्हणाले की आता मी आलो स्वातंत्र्य लढ्यासाठी, सांगा आता मी काय करू. गांधीजी म्हणाले की कस्तुरबा चटणी कुठते स्वयंपाकघरात, तिला मदत करा. कोणतेही काम छोटं नाही, हा तो संदेश. असे नेते, असं आमचं राष्ट्रीय आंदोलन, ज्याच्यावरती आम्हाला अभिमान असला पाहिजे. शिवछत्रपतींच्या इतिहासावर आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्राच्या इतिहासावर आम्हाला अभिमान आहे, देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासावर पण आम्हाला अभिमान आहे. पण त्या आंदोलनाची मोडतोड करून हे दाखवतात. किती भांडणं रंगून सांगावीत. सरदार जिथे जातील, आश्रमात सरदार असले तर पान कुटून देण्याची जबाबदारी ते घेत असत, ते कोणालाही करू देत नसत. गांधीजींची सेवा सरदारांनी केली, गांधीजींची सगळी शुश्रूषा सरदारांनी केली. आणि सरदार आजारी पडल्यावर सरदारांची धोत्र सुद्धा गांधीजींनी धुतली. त्या माणसांच्या बद्दल तुम्ही विष कालवता. आणि ती माणसं कशी एकमेकांची, कारण तुमचं कोणीच नाही बाहेर जाणार. बाहेर गेलं की पुन्हा तिथे गांधीच्याच पुतळ्यावर पाय डोकं टेकवायला लागतं किंवा गांधीचीच वंदनीय, कारण तिथं नथुराम चालत नाही. देशात नथुरामन बाहेर गेले की गांधीजी, कारण तिकडे कोणी नथुरामला ओळखत नाही. पण ही जी रणनीती आहे ती या देशाच्या आंदोलनाला कमकुवत करणारी आहे, स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासाला. हे आपण लक्षात घ्या. शेवटचं फक्त सांगतो, सरदार पटेल आणि नेहरूंच्या बाबतीतही सांगतो, त्यांचे तर खूप भांडण रंगवले जातात. काकासाहेब गाडगीळ नावाचे काँग्रेसचे नेते होते पुण्यामध्ये, ते मंत्री पण होते, खासदार होते अनेक वर्ष. त्यांनी पुस्तक लिहिलंय पथिक नावाचं, ते वाचलं पाहिजे. सगळ्यांना आपल्याला वाचायची सवय आता लावली पाहिजे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला एकच इथं तरुण विद्यार्थी मित्र बसलेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला एकच उत्तर आहे, म्हणजे आपलं वाचन वाढवणं, एवढंच त्याला उपाय. सरदार पटेल आणि नेहरूंचं भांडण हे रंगून सांगतात. पण काकासाहेब गाडगीळांनी लिहिलंय की मृत्यूच्या काही दिवस आधी सरदारांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की तुझ्याकडून मला 2 वचनं पाहिजेत. एक म्हणजे मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी दिवसभर तू जवाहरच्या सोबत राहशील, कारण माझ्या जाण्याचा धक्का जवाहरला सहन होणार नाही.
आणि दुसरं म्हणजे तू काँग्रेस अंतर्गत जवाहरची साथ तू कधीही सोडणार नाहीस हे सांगितलं. त्यावेळेला काही ईडीची भीती नव्हती, कोणी कोणाची साथ आज सोडतं तसं त्यावेळेला नव्हतं. पण तरीही सरदारांनी सांगितलं की तू जवाहरची साथ सोड. इतकं प्रेम असलेली माणसं एकमेकांची शत्रू असतात. सरदार पंतप्रधान होण्याच्या स्थितीत नव्हते, शारीरिक स्थितीत. त्यांनी खूप आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं की आता बातमी येईल ती माझ्या मृत्यूचीच, कदाचित मी आजारी असेल याची बातमी पण येणार नाही. असा माणूस काय पंतप्रधानाच्या शर्यतीत असतो? पण हे भांडणं रंगवणार की सरदार पंतप्रधान झाले असते. अरे त्यांनी बंदी घातली असते, RSS वर पहिली बंदी त्यांनी घातली, सरदारांनी घातली RSS वर पहिली बंदी. आणि इथं नेहरूंचा मोठेपणा, सरदार बंदी उठवायला तयार नव्हते. नेहरूंनी सांगितले की नाही, हा देश स्वतंत्र झालेला आहे, या देशात मला कोणत्याही यंत्रणेवर बंदी नको, म्हणून ती बंदी उठवली नेहरूंची. नेहरू काय माणूस होता यांना कधीच कळणार नाही. नेहरूंना एकदा विचारलं की तुमच्यात अनेक नेहरू दडलेले आहेत. परराष्ट्र व्यवहारातला एक नेहरू आहे, निष्णात अर्थतज्ञ असा नेहरू आहे, दुसरा काव्यात्मक नेहरू आहे, चाचा नेहरू आहे लहान मुलांचा, असे खूप नेहरू तुमच्यात दडले. तुम्हाला त्यातला कोणता नेहरू सगळ्यात जास्त आवडतो असा प्रश्न विचारला. आणि त्याच्यावर जवाहरलाल नेहरूंनी उत्तर असं दिलं की मला माझ्यातला तो नेहरू आवडतो ज्यांनी एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलं की या देशातल्या सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा माझ्या या कार्यालयाबाहेरच्या विजय चौकात उभा राहून म्हणू शकतो मोठ्याने, हो पंतप्रधान नेहरू मूर्ख माणूस आहे, हे म्हणू शकतो. ते स्वातंत्र्य देणारा नेहरू मला प्रिय आहे, असं स्वतः नेहरू. काय ती माणसं, कशाची तुलना कोणाची करताय? काय पटेलांशी तुलना होते तुमची? अरे सरदार पटेल यांच्यासारखा सच्चा देशभक्त, सच्चा अहिंसावादी कुठेही सापडणार नाही. सरदारांचं चरित्र वाचा, तुम्हाला कळेल. सरदारांची अनेक पुस्तक आहेत. सुदैवाने आता हा काही शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास नाही की तो मोडी यामध्ये आहे का कोणत्या भाषेत, तसं काही नाहीये. हा सगळा इंग्लिश हिंदी याच्यामधला इतिहास, आणि तो आपण वाचला पाहिजे. आपण थेट नेत्यांचं वाचलं पाहिजे, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे, तरच या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला आपण उत्तर देऊ शकतो. मित्रहो, आता मला फक्त एवढं तुम्हाला आवाहन करायचं आहे की महाराष्ट्र धर्माचं मी मगाशी बोललो, पण जे काही होणार आहे ते आता आपल्यामुळे होणार आहे. अन्यथा या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान हे काही न बोलता संपवल्यात जमा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही यावेळेला जेव्हा जाल निवडणुकीत मत द्यायला, तेव्हा तुम्हाला लोकशाही की ठोकशाही आणि संविधान की मनुस्मृती याचा निर्णय घ्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. शेवटी राष्ट्रकवी दिनकर यांच्या 4 ओळी सांगतो आणि थांबतो. त्यांनी म्हणलं, समर शेष है, युद्ध अजून बाकी आहे, युद्ध थांबलेलं नाही. महाराष्ट्रात का होऊ शकतं त्याचं अजून एक कारण सांगतो. आमच्या सभांमधून आम्हाला हे जाणवलं, सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आम्हाला उद्धवजी ठाकरे आणि शरदरावजी पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीची लाट दिसलेली आहे. मराठी माणसाला कोणत्याही हे पक्ष फोडले हे आवडले नाहीये. दुसऱ्या घरात भांडणं कोणाला आवडत नाहीत, मराठी माणसाला एकाही ते आवडले नाही. त्याचं ते त्यांना लोक दिसणार होतं मुंबई महापालिकेत, म्हणून निवडणूक नाही घेतली. पुण्याची पण निवडणूक तेवढ्यासाठी